नमस्कार. माझे गुरु नेमाळे सर हा भाग आपण मागच्या व्हिडिओत पाहिला असेल. आता यानंतर खानदेशातील भादिमा हा बौद्ध जातीचा सण याविषयी आपण पाहणार आहोत. भादिमा हा सण आहे. हा सण भादिमा सण असं हर्ष उल्हासात दरवर्षी साजरा करण्यात येतो. हा परंपरागत चालत आलेला दलित बौद्ध जातीतील लोकांचा सण आहे. हा सण भाद्रपद महिन्यात पोळा झाल्यानंतर 7 दिवसांनी येतो. जास्त करून ग्रामीण भागात साजरा केला जातो. भादिमाय सण 2 प्रकारच्या असतात. मोठी भादिमाय कणिकेच्या दिव्यांची असते. लहान भादिमाय तिखट तळण वगैरे अशी असते. आपण आपल्या हा प्रकार खानदेशात माहिती असेल. लग्न वगैरे ठिकाणी आपल्या आणि वरण वांग्याची भाजी ती पण पापडी वरण आणि तूप खाऊन भारी जेवण हुक्का मारून खातात. खूप चविष्ट जेवण असते. तशी पापडी वरणाची गव्हाचे पीठ असते, तसे पीठ भादिमाच्या दिव्याची असते. फक्त पापल्या गोल बनवून पाण्यात शिजवतात आणि त्याला कापून तेलात किंवा तुपात तळतात. तसे भादिमाचे दिवे हे ज्वारीच्या धान्याची पाने शेतातून आणून भादिमाचे दिवे हे लांब लांब बनवतात आणि नारळाच्या पानावर लपेटून आंब्याच्या पानावर ठेवून वाफ लावून शिजवतात. शिजवल्यानंतर त्याला तळत नाही, त्याला दुधात किंवा तांदळाच्या खीरमध्ये मोडून खातात. हे दिवे कणिकाच्या दिव्यापासून बनवले जातात. भादिमा ही 5 पावशेर 2.5 पावशेर अशी ज्याप्रमाणे कुटुंब असेल त्याप्रमाणे असते. त्यांना एक वेळचे जेवण मिळत नसते. ते लोक सुद्धा भक्तिभावाने हा सण साजरा करतात. याला आख्यायिका आहे. भादिमा सणाविषयी आख्यायिका सांगितली जाते की पंढरपूरच्या एका ब्राह्मणाच्या घरी कपिला नावाची गाय होती. ती दररोज गावाच्या बाहेर शेतात चरायला जात होती. बाजूला शेत होते. त्या ठिकाणी दलित बौद्ध लोकांची वस्ती होती. एके दिवशी गाय शेतात चरता चरता खाली पडली. तिच्याने उठले जात नव्हते. ती 2 दिवस तिथंच पडून राहिली आणि शेवटी मरून गेली. त्या दिवशी भादिमाचा सण होता. एका बौद्ध दलित माणसाच्या घरी खायला काहीच नव्हते. पूर्ण कुटुंब उपाशी होते. म्हणून त्यांनी मृत गायीचे मांस घेऊन घरी आला. पातेल्यात शिजवायला टाकले. ही सर्व परिस्थिती एकाने पाहिली होती. त्याने गायीच्या मालकाला जाऊन सर्व सांगितले. तेव्हा गायीच्या मालकाने पोलिसांकडे तक्रार केली. त्याला प्रश्न केला की तू गायीला का मारले? पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्हाला गायीचे मांस दाखव. तो पातेल्याजवळ जातो आणि भादिमाय सत सत मनातल्या मनात बोलतो. डेगोजी मेगोजी सत्वाची असेल तर मी ती गाय मारली नाही म्हणून मला वाचव, नाही तर हे लोक मला मारून टाकतील. गावातील मंडळी सुद्धा जमली होती. त्या पातेल्यावरच्या झाकण बाजूला करायला सांगितले. त्याने घाबरत झाकण बाजूला केले तर चमत्कार घडला की गायीच्या मांसाच्या कणिकाच्या दिव्यामध्ये रूपांतर झाले. हे सर्वांना पाहून आश्चर्य वाटले आणि पोलीस निघून गेले. त्या माणसाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गाडीत भादिमा सत असे म्हणून त्या दिवसापासून या सणाला जास्त महत्त्व येऊ लागले आहे. या सणाचा विधी हा पूर्वी माणसाच्या हातून होत असे, पण आता स्त्रियांच्या हाताने होतो. सकाळी लवकर उठून कणिकाचे दिवे शिजवायला टाकतात. दिवे शिजवून झाल्यावर नंतर भाकरीच्या टोपलीमध्ये ठेवतात. एक दिवा मोठा असतो, बाकीचे लहान असतात. आई माईच्या मंदिरात जाऊन नारळ फोडतात. दिव्यांची पूजा करतात. घरी आणून घरातील मंडळी, लहान थोर मंडळी कणिकाच्या दिव्यात हात लावून भादिमा सत बोला सत असे 5 वेळा म्हणतात आणि जेवायला बसतात. भादिमाच्या सणाला कोणालाही जेवण करता येते. मित्रमंडळी तर लोक सुद्धा जेवण करतात. हा दिवा लहान मुलांना बाहेर नेता येत नाही. तसे कुत्र्याने घेऊन गेला तर त्याच्या तोंडातून काढून घेऊन खावे लागते. या सणाच्या दिवशी लोक रात्री जेवण आटोपल्यानंतर गाणी म्हणतात, नाचतात. लहान मुलांना या दिवशी खूप आनंद होतो. उच्चवर्गीय कुणबी, कोळी, चांभार अशा अनेक प्रकारचे लोक हा सण साजरा करतात. त्यात सहभागी होत असतात. अशा प्रकारे सण आनंदाने साजरा करतात. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.